देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज जळगावात येत आहे आणि लखपती दीदी या कार्यक्रमासाठी त्यांची जळगावमध्ये उपस्थिती राहणार आहे। 11 वाजेच्या सुमारास नरेंद्र मोदी यांचं जळगावमध्ये आगमन होईल आणि जळगाव विमानतळाच्या समोर जवळपास 100 एकर जागेमध्ये नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची तयारी करण्यात आलेली आहे। आपण आता ज्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडणार आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आहोत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास गेल्या 15 दिवसांपासूनची तयारी सुरू होती। जवळपास युद्ध पातळीवर तयारी सुरू होती आणि तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। भव्य असं व्यासपीठ असेल किंवा सभामंडप असेल या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि गेल्या 24 तासापासून या ठिकाणी सातत्याने मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वेगवेगळ्या अडचणींचा या ठिकाणी प्रशासनाला सामना करावा लागला। मात्र या सर्व अडचणींवर मात करत रात्रभरामध्ये या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी युद्ध पातळीवर तयारी करून या ठिकाणी कार्यक्रमाची तयारी पूर्ण केलेली आहे। नरेंद्र मोदी हे तब्बल 10 वर्षानंतर जळगावमध्ये येत आहेत। लखपती दीदी हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये ते बचत गटाच्या महिला आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि या ठिकाणी नेमकं आता नरेंद्र मोदी महिलांना मार्गदर्शन करणार आहेत। 11 वाजता त्यांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते विमानतळाजवळ बचत गटाच्या स्टॉलला भेटी देतील आणि त्यानंतर 11:30 वाजता त्यांचं या सभेच्या ठिकाणी आगमन होईल आणि या ठिकाणी ते सांस्कृतिक कार्यक्रमानंतर बचत गटांच्या महिलांना संबोधित करणार आहेत। आता नेमकं तब्बल 10 वर्षानंतर नरेंद्र मोदी हे जळगावच्या दौऱ्यावर येत असल्यामुळे तर दुसरीकडे आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका आहेत। या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात आणि जळगाव जिल्ह्यासाठी काय नवी घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार असून याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन दिनेश दिवेसह किशोर पाटील TV9 मराठी जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।